विज्ञान व तंत्रज्ञान या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण इथं बघतोय की देशातल्या पाण्याचे साठे, खनिजांचे साठे, हवामान यांचा अंदाज घेऊन संपूर्णपणे देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र हे उपयोगी पडणार होतं. आणि मग या तंत्राच्या सहाय्यानंच आपण भूगर्भ विषयक, तसंच पर्यावरण विषयक, जंगल विषयक काढलेली काही छायाचित्र ही महत्वाची होती. आणि मग या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग हा समुद्र विज्ञान म्हणजेच ओशनोग्राफी मध्ये झाला. तर 1981 मध्ये भास्कर 2 हा उपग्रह सोव्हिएत रशिया या देशातून पाठवण्यात आला. आता पुढचा मुद्दा आहे ऍपल. तर इस्रोनं पूर्णतः भारताने बनवलेला ऍपल हा भारताचा पहिला संचार उपग्रह काय आहे? हा भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह हा 19 जून 1981 रोजी फ्रेंच गियाना येथून पाठवला. आणि मग ऍपलमुळे शिक्षण क्षेत्राला ही मदत झाली. आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवण्याचा उद्देश हा सफल झाला. पुढचा मुद्दा असा आहे इन्स्टॅट इंडियन नॅशनल सॅटेलाइट. तर ऑगस्ट 1983 मध्ये इन्सॅट 1 बी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हे झालं. आणि याच्यामुळेच भारताच्या दूरसंचार, दूरदर्शन, आकाशवाणी, हवामानाचा अंदाज संपूर्णपणे सांगणं आणि अंतरिक्ष विभाग या क्षेत्रामध्ये संपूर्णतः क्रांती घडून आली. इन्सॅट मुळे देशामधल्या 207 आकाशवाणी केंद्र एकमेकांना जोडतात. आणि या यंत्रणेचा उपयोग आपत्ग्रस्तांचा शोध आणि बचाव म्हणजे जहाज किंवा विमान हे अपघात प्रसंगी कुठं अडकलेलं आहे किंवा कुठं अडचणीत आहे ते बघण्यासाठी, तसंच हवामानाचा पूर्व अंदाज, वादळांचा शोध आणि त्याचा संपूर्णपणे मागोवा, त्याच्यानंतर टेलिमेडिसिन आणि शैक्षणिक संस्थांना होत आहे. इन्सॅट प्रणालीतील टेलिमेडिसिन या सेवेमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या जनतेला तज्ज्ञ अशा डॉक्टरांचा सल्ला आणि त्यांना औषधोपचार हा सहज उपलब्ध होऊ शकतात. तसंच ग्रामीण आणि छोट्या गावातल्या वैद्यकीय सेवा केंद्र, मोठ्या शहरातली सुपर स्पेशालिटी सेवा असलेल्या रुग्णालयांसाठी इन्स्टॅट द्वारा ही जोडली गेलेली आहे. आणि मग तंत्रज्ञानातील प्रगती या अंतर्गत आपण बघतोय की रेल्वे इंजिनची निर्मिती करणाऱ्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्याची बंगालमधील बरद्वान जिल्ह्यातील चित्तरंजन येथे उभा करण्यात आली. बरोबर आहे, म्हणजे कारखान्याची निर्मिती तिथं उभा करण्यात आली. आणि या कारखान्यामध्ये वाफेची इंजिन, डिझेल आणि विद्युत इंजिनांची निर्मिती करण्यात आली. डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती झाली. मग येथूनच श्रीलंका, बांगलादेश, टांझानिया, व्हिएतनाम येथे इंजिनाची निर्यात अशी सुरुवात झाली. आता टेलेक्स सेवा ह्याच्या अंतर्गत आपण बघूया की देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जलद गतीनं टंकमुद्रित स्वरूपात संदेशाचं वहन करणारी टेलेक्स सेवा 1963 मध्ये केंद्रीय दळणवळण खात्यानं सुरू केली. 1969 मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत सुरू केली आणि मग पुढे तिचा विस्तार हा भारतभर झाला. आणि या सेवेचा उपयोग सर्वच क्षेत्रामध्ये खूप झाला, सुरू झाला. 1990 नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचे महत्व हे संपुष्टात आले. पुढे बघूया उपग्रहीय दूरसंचार केंद्र. तर कृत्रिम उपग्रहांच्या सहाय्याने देशांतर्गत संदेश दळणवळण म्हणजे सॅटेलाइट कम्युनिकेशन हे शक्य व्हावं यासाठी उपग्रहाकडे संदेश पाठवण्यासाठी आणि उपग्रहावरून संदेश ग्रहण करण्यासाठी आवश्यक असलेले देशांतर्गत
डोमेस्टिक उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्र 1967 मध्ये, किती 1967 मध्ये अहमदाबाद जवळील जोधपुरा टेकरा या भागामध्ये उभारण्यात आलं. आणि यामुळं भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञानांना भूकेंद्र उभारणीचं आणि त्यांच्या कार्यप्रणालीचं देशांतर्गत हे प्रशिक्षण देणं सुलभ झालं. त्याच्यानंतर आता आपण बघतोय 1970 मध्ये पुण्याजवळील आर्वी येथे आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी सुसज्ज असं भूकेंद्र उभारण्यात आलं. आता पुढचा मुद्दा आहे पिनकोड. तर 15 ऑगस्ट 1972 पासून भारतीय टपाल आणि तार विभागानं देशामध्ये 6 आकडी हे पोस्टल इंडेक्स कोड म्हणजेच पिनकोड पद्धत ही सुरू केली. म्हणजे टपाल वाटपामध्ये कार्यक्षमता आणणं हा त्याचा हेतू होता. आणि या पद्धतीमध्ये देशाचे 9 विभाग हे पाडण्यात आले. आणि मग या पिनकोडच्या द्वारे पहिल्या क्रमांकाद्वारे मुख्य विभाग हे दर्शवतात. मग दुसरा क्रमांक उपविभाग, तिसरा क्रमांक उपविभागातील प्रमुख बटवाडा जिल्हा, त्याच्यानंतर उर्वरित 3 क्रमांकाद्वारे स्थानिक बटवाडा डाकघराची स्थान निश्चिती करण्यात आली. मग महाराष्ट्रासाठी 40, 41, 42, 43, 44 हे पहिले 2 आकडे आहेत. आणि 1986 मध्ये टपाल वेगानं हे वेगानं पोहोचण्यासाठी स्पीड पोस्ट ही सेवा सुरू केली. आला आता इथपर्यंत लक्षात? अगदी व्यवस्थित. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. चला, ISD तर इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल टेलिफोन सर्व्हिस 1972 मध्ये मुंबईमध्ये ओव्हरसीज कम्युनिकेशन्स सर्व्हिसची स्थापना करून आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवेची व्यवस्था करण्याचं काम सुरू झालं. आता आपण बघतोय आपण काय शिकलो या अंतर्गत. टिपा लिहामध्ये तुम्हाला पिनकोड आणि इन्सॅट म्हणजे इंडियन नॅशनल सॅटेलाइट याच्याबद्दल उत्तर लिहायचे, टिपा लिहायच्यात अर्थात, आणि तुम्हाला त्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया. अजून काय काय माहिती आपल्याला